नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. राज्यात कोरोनाचा कहर चालूच. 24 तासात 6 जणांचा मृत्यू तर 2174 नवे कोरोना बाधित. भाजप उमेदवारी देत नसेल तर उत्पल पर्रीकरांना सर्व पक्षीयांनी पाठिंबा द्यावा. शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत यांच्या विधानामुळे राजकीय गोटात वादळ. भाजपकडून बाबुश मोन्सेरातांच्या नावाचा पुनर्विचार शक्य. गोवन वार्ता लाईव्हची इनसाइड स्टोरी. उत्पल पर्रीकरांना आम आदमी पार्टीची खुली ऑफर. पक्षात प्रवेश करत असतील तर उमेदवारी सोडण्यास तयार. पणजीचे आप उमेदवार वाल्मिकी नायक यांची स्पष्टोक्ती. तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा माफीनामा. लोकांच्या विरोधामुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचा दावा. काँग्रेसमध्ये परतण्याचे रेजिनाल्ड यांचे संकेत. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी भीषण अपघात. मायणा कुडतरीत कारची दुचाकीला धडक. पती पत्नीचा जागीच मृत्यू. आणि गोवा फॉरवर्डनं उघडकीस आणलं संशयास्पद जमीन रूपांतर. टीसीपी मंडळाकडून एकाच दिवसात जमिनीच्या रूपांतराला मान्यता. एका महिला वकिलाचा सहभाग असल्याचा दुर्गादास कामत यांचा आरोप. राज्यात कोरोनाचा कहर चालूच असून 24 तासात 6 जणांचा मृत्यू झाला तर 2174 नवे कोरोना बाधित सापडल्यामुळे चिंता व्यक्त होते. पाहुयात या संदर्भातील सविस्तर वृत्त. आज एकूण 2174 नवे कोविड रुग्ण सापडलेले आहेत आणि एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा हा 21,957 वर पोहोचलेला आहे. आजही 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू दर कुठेतरी वाढताना आपल्याला दिसतोय आणि त्याचबरोबर नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाणही कमी होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे राज्यात कोविडचा प्रसार झपाट्याने सुरू आहे अशीच ही आकडेवारी नेमकी दर्शवते. आज एकूण 31 नवे रुग्ण हे इस्पितळात दाखल झालेले आहेत तर एकूण 34 रुग्ण यांना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे टोटल डेथ म्हणजे एकूण मृत्यू जे आहेत गोव्यात ते 3,563 वरती हा मृत्यूचा आकडा पोहोचलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यात कोविडचे रुग्ण हे दगावताना आपल्याला या आकडेवारीतून दिसून येत आहे. एकीकडे राज्य सरकारने वेगवेगळे निर्बंध जारी केलेले आहेत. सध्या राज्यात निवडणुकांचं वारं आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झालेला आहे. या निवडणूक प्रचाराला सरकारने आणि केंद्रीय निवडणूक आयोगानेही निर्बंध घालून दिलेले आहेत. परंतु या निर्बंधाचं काटेकोरपणे पालन होताना आपल्याला अजिबात दिसत नाही. कुठेतरी धोका पत्करून हा सगळा निवडणूक प्रचार सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर राज्यात जे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे धार्मिक उत्सव जे होत आहेत त्याच्यात लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. त्यात मास्कचा वापर केलेला जात नाही. सामाजिक अंतर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा सुरू आहे. कुठेतरी लोक अजूनही गंभीर असल्याचं आपल्याला दिसत नाही. अर्थात लोकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यामुळे लोकांना वाटतं की हे दोन्ही डोस घेतल्यामुळे आपल्याला धोका नाही. परंतु जे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत ते कोविड पॉझिटिव्ह रुग्ण हे मोठ्या प्रमाणात हे दोन्ही डोस घेतलेले लोक हे पॉझिटिव्ह होताना आपल्याला दिसत आहेत. अर्थात जर आपण मृत्यूदराचा जर रेट बघितला तर मृत्यूदराचा रेट हा कमी आहे. परंतु मृत्यू होत आहेत ही तेवढीच गंभीर बाब आहे. कालच्या मृतामध्ये जे 7 रुग्ण दगावले त्याच्यात 6 रुग्णांनी दोन्ही डोस घेतले नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे सरकारने जो दावा केला आहे की पहिला डोस हा 100% झालेला आहे आणि दुसऱ्या डोसाचंही प्रमाण हे जवळजवळ 99% वरती आहे. तर या सरकारच्या आकडेवारीवर किती विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्न कालच्या मृतांच्या आकडेवारीवरून किंवा कालच्या मृतांच्या यादीवरून दिसून आला आहे की 6 रुग्ण जे काल दगावले त्या 6 रुग्णांनी दोन्ही डोस घेतले नव्हते. हा प्रकार नेमका काय याबाबत सरकारनं स्पष्टीकरण देण्याची गरज आहे की नेमके बाबा किती लोक आहेत ज्यांनी अजून एकही डोस घेतलेला नाही. दुसरी गोष्ट चाचणीची जी पद्धत सुरू आहे त्या चाचणीच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात लेथर्जी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात हयगय सुरू आहे.
चाचणी केल्यानंतर त्या चाचणीच्या रिपोर्टासंबंधी जे मेसेजेस मोबाईलवरती पाठवण्याची जी पद्धत सुरू होती ती पद्धत बंद झालेली आहे. लोकांना 2-2, 3-3 दिवस, 4-4, 5-5 दिवस चाचणी करूनही त्यांचा अहवाल पाठवला जात नाही आणि त्यामुळे त्याच पॉझिटिव्ह लोकांना पुन्हा इस्पितळात किंवा पुन्हा त्या ठिकाणी भेट देऊन आपला अहवाल तपासण्याची वेळ येते. हा जो हयगयपणा आहे त्या हयगयपणावरती तातडीने सरकारने उपाययोजना आखण्याची गरज आहे. लोकांना चाचणी झाल्यानंतर, त्यांची चाचणी केल्यानंतर त्यांना तात्काळ फोनवरून किंवा मोबाईलच्या मेसेजवरून त्यांना माहिती देण्याची गरज आहे. अन्यथा त्यांना या चाचणी अहवालासाठी पुन्हा पॉझिटिव्ह असूनही घराबाहेर पडावं लागतं आहे. क्वारंटाईन मोठ्या प्रमाणात लोक घरी आहेत, परंतु क्वारंटाईनच्या संदर्भात जी यंत्रणा सरकारने आखून दिली होती पहिल्या आणि दुसऱ्या वेव्हच्या वेळेला, की एक हेल्पलाईन नंबर दिले होते, त्या हेल्पलाईन नंबरवरती फोन केल्यानंतर त्या क्वारंटाईनमध्ये असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन केलं जात होतं, ही सगळी यंत्रणाच सध्याच्या परिस्थितीत ठप्प झालेली आपल्याला दिसून येत आहे. अशा पद्धतीनं ही यंत्रणा जर अशा पद्धतीनं बेफिकीरपणे आणि बेजबाबदारपणे जर वागायला लागली तर याही पुढे मृतांचा आकडा हा वाढण्याची शक्यता आहे. अर्थात अजूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण हे इस्पितळात दाखल होत नाहीत असं आपल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे, परंतु कुठेतरी लोक इस्पितळात जाणं टाळतायत. घरच्या घरी उपाययोजना किंवा औषधं घेऊन बरं होता येईल का यासाठी लोक वाट पाहत आहेत. त्यामुळे इस्पितळात जाणं टाळतायत आणि इस्पितळात जे मृत आढळून येत आहेत ते मृत हे अगदी शेवटच्या क्षणी इस्पितळात दाखल झाल्यामुळे किंवा काही जणांचा मृत्यू झाल्यानंतर ते इस्पितळात दाखल होत असल्याचं आपल्याला आढळून येत आहे. मला वाटतं की पहिल्या आणि दुसऱ्या वेव्ह नंतर या तिसऱ्या वेव्हच्या बाबतीत कुठेतरी लोक बेफिकीरपणे वागताना आपल्याला दिसत आहेत. आपण दोन्ही डोस घेतल्यामुळे त्यामुळे आपल्याला सुरक्षा कवच प्राप्त झालेलं आहे असा समज लोकांनी करून घेतलेला आहे. अर्थात या दोन्ही डोसमुळे काही प्रमाणात जो परिणाम पहिल्या आणि दुसऱ्या वेव्हच्या वेळी झाला होता तो परिणाम जरी कमी असला तरी आपल्याला काळजीही घ्यावी लागणारच आहे. मास्कचा वापर करावाच लागणार आहे. सामाजिक अंतराच्या बाबतीतचं पालन आपल्याला करावंच लागणार आहे. हातांचं सॅनिटायझरचं वापर करावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टींची खबरदारी आपल्या प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. परंतु सरकारी यंत्रणेनं कुठेतरी एक मोकळीक जी दिलेली आहे लोकांना, त्या मोकळीकेच्या बाबतीत फेरविचार करण्याची गरज आहे. अर्थात सध्या निवडणुकांचा वारा आहे, त्यामुळे सरकारही काही प्रमाणात लोकांवरती निर्बंध घालण्यासाठी घाबरते की काय असाही प्रश्न. कारण जर लोकांवरती निर्बंध घातले तर लोक नाराज होणार आहेत आणि त्या नाराजीचा फटका आपल्याला कुठेतरी निवडणुकीत बसणार की काय, यामुळे सरकारही या बाबतीत खबरदार झालेलं आहे. परंतु मला वाटतं की शासकीय यंत्रणा आणि जे सरकारी अधिकारी आहेत, विशेष करून गोवा मेडिकल कॉलेज म्हणा किंवा जी समिती सरकारनं नियुक्त केलेली आहे या कोविडच्या संदर्भात व्यवस्थापन करण्यासाठी, त्या समितीनं कुठेतरी हा सगळा प्रकार गंभीरपणे घेऊन हे निर्बंध आणखी काही प्रमाणात कडक निर्बंध जारी करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांची सुरक्षेची हमी देता येईल. गोवन वार्ता लाईव्हसाठी किशोर नाईक गावकर. गोवा फॉरवर्ड पक्षानं जमिनीच्या संशयास्पद रूपांतराचा प्रकार उघडकीस आणलाय. 29 डिसेंबर 2021 रोजी सकाळी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी TCP मंडळाकडून 2,90,000 चौरस मीटर जमिनीच्या रूपांतराला मान्यता देण्यात आली. यात एका महिला वकिलाचा सहभाग असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी केलाय. 29 तारखेक सकाळी फर्स्ट हाफाक एक ऍप्लिकेशन इनवर्ड जाता, एक्विला प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, आणि हांचे दोन ऍप्लिकेशनां येता फ्रॉम ऑर्चर्ड टू सेटलमेंट. एक 2,70,000 आणि दुसरी अप्रॉक्सिमेटली 9,000. जेन्ना बेसिकली जाल्यार कन्वर्जनाक ऍप्लिकेशनां येता ती स्क्रुटिनी जावची पडटा. त्यानंतर चीफ टाउन प्लॅनर ती मुखार धाडटा, रिपोर्ट्स घेता आणि त्याच्यानंतर ती बोर्डाच्या अप्रुवलाक प्लेस जाता. पण हांगा एक इन्सिडेंट असो घडलो 29/12/2021 की सकाळी एक ऍप्लिकेशन इनवर्ड जाता आणि सांची बोर्ड ताका अप्रुवल दिता कन्वर्टेड. म्हणजे तुम्ही रॅकेट पळयात, सकाळी इन जाऊन सांचे कन्वर्ट जाऊन आउट अप्रॉक्सिमेटली
2,90,000 स्क्वेअर मीटर. सो हाजी जेन्ना आमी चौकशी केली फाटले 5-6 दीस, जाल्यार कळून आयलें की महालक्ष्मी देवळा कडेन लागीं पणजेर कोण तरी एक बायल आदोगाद कलेक्शनाची बॉक्स घेवन बसता आनी तिच्या सांगण्यावरून, एका बायल मनशेच्या सांगण्यावरून डिपार्टमेंटाचेर प्रेशर घालतात, ऑफिशियलांचेर प्रेशर घालतात की ही प्रॉपर्टी ताबडतोब कन्वर्ट जावची. आज कितलेशे लोकांचे एप्लिकेशनां पेंडिंग आहा वर्सांचे. हांगा सकाळी 29 तारखेक सकाळी इन जाता, सांजे 4 वरांचेर मिटींग जातात 3:30 काय 4 आणि प्रॉपर्टी आउट जाता. सो दिस क्लियरली इंडिकेट्स द वे government knows that they are going to go home. So they are here to convert the land lock, stock, barrel and mint their money. आता ही कोण बायलमनीस आणि कोण आदोगाद महालक्ष्मी देवळाच्या सरभोंवतणीक, हे तुम्ही पत्रकारांनी सोदून काडचे, इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम करून तुम्ही सोदून काडचे. आणि आम्ही मागतात चीफ फार्म प्लॅनरा कडेन असल्या गोष्टींक बळी पडनाका. You cannot allow an application to come in the morning inward and outward in the evening by converting it. This clearly indicates there is a racket. And when we investigated who is behind the racket, then there is some, apratyaksha, a lady who is an advocate, who is behind this conversion, the mastermind behind this conversion. So we appeal to the chief town planner to immediately revoke this, to immediately to see that they don't land in trouble for no mistake of theirs by listening to those people who are all set to go home by another next 20 to 25 days. उत्पल पर्रीकर यांना भाजप पणजीत उमेदवारी देत नसेल तर सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन त्यांना पाठिंबा द्यावा. हीच मनोहर पर्रीकरांना खरी आदरांजली ठरेल असं मत शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत यांनी व्यक्त केलं. राऊत यांच्या या विधानामुळे पणजीच्या भाजप उमेदवारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. पाहुयात या संदर्भातील इनसाइड स्टोरी. पणजी मतदारसंघात भाजपची उमेदवारी बाबूश मोन्सेरात यांनाच देण्याचे संकेत जाहीरपणे मिळाल्यानंतर मनोहर पर्रीकरांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर दुप्पट जोमानं निवडणुकीच्या तयारीला लागले. भाजपच्या पणजीतील मेळाव्यानंतर आता मागे वळून बघणार नाही असं म्हणत उत्पल यांनी ट्विटरवर आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी पणजीत सक्रिय होत मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. उत्पल यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बाबूश यांनीही एक पाऊल मागे घेत जोपर्यंत उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होत नाही तोपर्यंत आपण प्रचाराला सुरुवात करणार नसल्याचं स्पष्ट केलं. एकीकडे पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत बाबूश यांच्या उमेदवारीबाबत स्पष्ट संकेत देताना दिसतात, मात्र उत्पल यांच्याबाबत ते काहीशी नरमाईची भूमिका व्यक्त करतात. त्यामुळे अखेरच्या क्षणी उत्पल यांना उमेदवारी देऊन बाबूश मोन्सेरातना सांताक्रूजचा पर्याय देण्याची चाल भाजप खेळू शकते अशी स्थिती आहे. मात्र तसं झालं नाही तर उत्पल पर्रीकर अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गोवा प्रभारी तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत आपली भूमिका जाहीर केली. उत्पल यांना भाजप तिकीट नाकारत असेल तर सर्व पक्षांनी त्यांच्या पाठीशी राहून आपला उमेदवार न देता उत्पल यांना निवडून आणावं. मनोहर पर्रीकर यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल असं राऊत म्हणालेत. उत्पल पर्रीकरांचा ज्या प्रकारे अपमान केला जातो मनोहर पर्रीकरांच्या चिरंजीवाचा, त्यांची लायकी काय हे असं विचारलं आम्ही तर त्यांचं कर्तृत्व काय की पर्रीकरांच्या कुटुंबाविषयी अशा प्रकारे तुम्ही बोलताय. तर माझी अशी भूमिका आहे, जर उत्पल पर्रीकर, मला खात्री आहे उत्पल पर्रीकरांना उमेदवारी त्यांना द्यावी लागेल. ज्या प्रकारे आमचा सगळ्यांचा दबाव आहे, उत्पल पर्रीकरांचा नाही. आम्ही सगळे जे त्याच्या पाठीशी उभे राहिलो आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला उत्पल पर्रीकरांचा विचार करावा लागतो आहे, तो केला जातो आहे दिल्लीमध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो. पण नाही झालं आणि उत्पल पर्रीकर अपक्ष लढणार असतील तर सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रीकरांच्या मागे ठामपणे उभं राहावं अशी आमची भूमिका आहे.
संजय राऊत यांच्या या विधानाला इतर पक्षांकडून कसा प्रतिसाद मिळतो याबाबत उत्सुकता आहे. शिवाय ज्या तत्परतेनं मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले ते पाहता पणजीत उत्पल यांचं बंड कसं शमवायचं हा पेच पक्षासमोर असल्याचं स्पष्ट होतं. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी 19 जानेवारीला जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पणजीची उमेदवारी पक्षासाठी डोकेदुखी ठरली. बाबूश मोन्सेरात सारख्या संपूर्ण तिसवाडी तालुक्यावर प्रभाव असणाऱ्या नेत्याला दुखावून चालणार नाही हे भाजप श्रेष्ठींना पक्क ठाऊक आहे. मात्र पणजीचा तिढा सोडवताना बाबूशना थोपवून धरण्याची कसरत भाजपला करावीच लागेल. सचिन खुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. 2030 पर्यंत गोवा हे 100% सेंद्रिय उत्पादन करणारं राज्य बनवलं जाईल असं 5वं वचन आरजीचे नेते मनोज परब यांनी दिलंय. खाजण जमिनींचं सर्वेक्षण करून त्या लागवडीखाली आणण्यात येतील आणि 12 तालुक्यांमध्ये कृषी प्रशिक्षण केंद्रे सुरू करून शेती संबंधित व्यवसायांसाठी मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत कर्ज दिलं जाईल असं 5वं वचन आरजीचे नेते मनोज परब यांनी दिलंय. सो आमी तुमच्या फुड्यान आमची एग्रीकल्चर विजन दवरता. दी 5th प्रॉमिस आसा आमची. सो एग्रीकल्चर विजन आतां पयलें विजन आमचें कितें आसा? गोवा वील बी मेड 100% ऑर्गॅनिक प्रोड्यूस स्टेट बाय इयर 2030. आतां 2030 कित्याक? जेन्ना आमी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन दिता खंयचोय एग्रीकल्चर प्लॉट आसा आमी ऑर्गॅनिक करता तेन्ना ताका मिनिमम 3 वर्सां लागता फॉर इट्स सर्टिफिकेशन. सो हेका लागून ऑन ग्रावंड आमकां काम करचें पडटलें. ऑन ग्रावंड आमकां लोकांक भितर हाडचें पडटलें. ऑन ग्रावंड आमकां ट्रेनिंग्स दिवचे पडटले. ऑन ग्रावंड आमकां फील्ड ऑफिसर्स कामाक लावचे पडटले सो दॅट बाय 2030 गोंयचो ईच अँड एवरी प्लॉट जो आसा, ईच अँड एवरी एग्रीकल्चर फील्ड जे आसा ते ऑर्गॅनिक जातले. सो दॅट इज आवर फर्स्ट विजन. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वीच इज लॅकिंग टुडे आयज जे गोंयांत ना तें म्हटल्यार एग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर्स वील बी स्टार्टेड इन ऑल 12 तालुकाज टू लायक कमर्शियल मॉडल ऑफ फार्मिंग जे इम्पॉर्टंट आसा. आयज जे आमी शेत रोयता शेत करता ते ट्रेडिशनल वे आसा. सो ते आमी ट्रेनिंग सेंटर्स घालताले इन ऑल 12 तालुकाज. मेकनायझेशन, क्रॉप पॅटर्न्स, प्रोसेसिंग, ब्रँडिंग अँड मार्केटिंग हे सगळे एक पॅकेज कशी एक फार्मराक, एक नव्या युथाक नाजाल्यार एक्झिस्टींग फार्मर्स आसा हेका शिकोवपाक लागून ट्रेनिंग सेंटर्स आमचे आसतले. आयज कितलेशे भुरगे एग्रीकल्चर करपाक सोदता पूण तेंच्या कडेन फायनान्शियल प्रॉब्लम आसता, तेंच्या कडेन फायनान्सीस नासता जाल्यार तांकां प्रायवेट बँकेन वयचें पडटा लोन घेवपाक. सो हे प्रॉब्लम आसा ते काबार करपाक आनी एग्रीकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून तिका ट्रीट करपाक, जशें टुरिजम इंडस्ट्री आसा, मायनींग इंडस्ट्री आसा तशीच एग्रीकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून आमी ट्रीट करपाक जाय. जशें दुसरे बिझनस करपाक चीफ मिनिस्टर रोजगार योजना CMRY EDCन लोन मेळटा भुरग्यांक, सेम वे आमी लोन्स ऑफ एग्रीकल्चर अँड रिलेटेड बिझनसीस वील बी ब्रॉड अंडर चीफ मिनिस्टर रोजगार योजना CMRY स्कीम. म्हटल्यार एग्रीकल्चर जर तुका करपाक जाय, तुका शेत रोवपाक जाय, तुका झाडां घेवपाक जाय, तुका मेकनायज करपाक जाय तुजो प्लॉट, तुका मशिनरी विकती घेवपाक जाय, सगळें करपाक लागून आमी CMRYच्या अंडर आमी एग्रीकल्चर सेक्टर, एग्रीकल्चर इंडस्ट्री आसा ती हाडटले सो दॅट भुरग्यांक आमच्या इजी आनी कमी रेटीन तांकां लोन अवेलेबल जातले. खाजन लँड वील बी रिवायवड अँड ब्रॉड अंडर कल्टिवेशन अंडर प्रायोरिटी. म्हटल्यार आयज आमचे जे खाजन लँड जे काबार जाला, जे सोशियो इकॉनॉमीक आमी जो आमचो मॉडल म्हणटा तो जो कॉलॅप्स जाल्लो आसा तो परतो रिवायव आमी करतले. प्रत्येक खाजन लँड, ईच अँड एवरी जे आमचे खाजन लँड आहा ते रिवायव करून अंडर कल्टिवेशन आमी हाडटले. आपण मतविभागणी करण्यासाठी तृणमूलमध्ये गेल्याचा आरोप झाला आणि त्यामुळे मी तृणमूलचा राजीनामा दिला असं स्पष्टीकरण कुडतरीचे माजी आमदार अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी दिलंय. तृणमूलमध्ये जाण्याचा निर्णय लोकांच्या भल्यासाठीच घेतला होता, मात्र लोकांनी याला विरोध केला आणि मी काँग्रेसमध्ये पुन्हा जाण्याची मागणी होत असल्याचं रेजिनाल्ड म्हणाले. लोकांना विश्वासात न घेतल्याबद्दल आपण माफी मागत असल्याचं ते म्हणाले. And when I took this decision, a lot of my close friends, my dear near supporters, मुंगेले मुझ मारो भोंता ही थे, मुंगे फॅमिली, माय फॅन फॉलोईंग, हांवें कोणाक कॉन्फिडन्स आहा, थोड्या जाणांक कॉन्फिडन्स घेन ड्यू टू डिफरंट conditions, I took a decision, we took a decision to join the Trinamool Congress.
When I took this decision, I hurt a lot of people. I hurt my friends, I hurt my well-wishers, I hurt my family, I hurt my close friends. Without even a word, my constituents, my strong supporters, they hurt zale. I took this decision, we took this decision in the interest of my people, because I was promised a new dawn. When I hurt a lot of people due to my decision, which was, due to, wrong judgment, हो दोर मुगे मिस्टेक जाल्या, हांव सॉरी म्हणटा मुगे सगळ्या लोकांक. जे लोकांनी मुझे एक ट्रस्ट दवरलेलो, हांव काळजांतल्यान सॉरी म्हणटा. ज्या लोकांनी मुझे एक ट्रस्ट दवरलेलो, जो मुझे एक तेणी विश्वास दवरलेलो, खंय तरी तांकां हर्ट केलें. हांवें सगळें सांगूंक मेळना म्हाका, पूण थोड्या जाणां हांवें सांगिल्लें. हांव सॉरी म्हणटा. जे मुगे सगळे स्ट्रॉंग सपोर्टर्स आहाय तांकां कुडतोरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या, प्लस मुगे क्लोज फ्रेंड्स मुजे बरोबर भोंवताले, तांकां देखून थोड्यांक सांगून हांवें. मुगे फॅमिली मेंबर्स, मुगे इतू फॅन फॉलोईंग, हें डिसिजन पडे हांवें तांकां पडे हर्ट केलां, तांकां हांव सॉरी म्हणटा, काळजांतल्यान सॉरी म्हणटा. आनी तेच भाशेन जे हें डिसिजन घेतरीच मुजे बरोबर रावले, हितू हानमाल म्हाका, तांकां हांव एप्रिशिएट करता काळजांतल्यान. पूण हें डिसिजन घेयलो हांवें इन द इंट्रस्ट ऑफ माय पिपल. म्हाका कितें आमगे कॉन्स्टिट्युएन्सी जावं गोंयकारांक जावं आमगे कॉन्स्टिट्युएन्सी लोकांक जावं कितें बरें जाता म्हूण, बट भितर तरी कळ्ळें म्हाका कितें तें भितर तरी कळ्ळें. आनी काल जेन्ना सगळे लोक येयले आनी सगळे म्हणूंक लागले म्हाका, तूं म्हणपाक लागलें हें डिसिजन तूं रिथिंक कर. For 20 days I went through what I went through, I only know. But I fought. I fought hard. तेणें म्हाका काँग्रेसीक अलायन्स करया म्हणपाक लागले. जाय त्यो सांगिल्लें तेणें म्हाका. प्रॅक्टिकली कांय जायना. सो हे सगळें कोण हांव मुगे लोकांक सॉरी म्हूण आनी मुगे जे मनशांनी म्हाका हान मारला तांकां एप्रिशिएट कर काळजांतल्यान. आय कॅनॉट फॉरगेट ऑल दीस थिंग्स. इट इज नॉट सो इजी टू गेट सो मच ऑफ सपोर्ट. I am grateful to them, and therefore yesterday we took a decision to resign from the Trinamool Congress. जेन्ना भोंवते तेन्ना आनीक वस्त लोक म्हणपाक लागले की तुमी ह्यो भायल पार्टी कितें हाडटाय काय म्हूण, तुम कितें आनी हें काम करताय काय म्हूण, कित्या वोट स्प्लीट करताय काय म्हूण. तेन्ना I also felt that हें पाप मुझे नाका, and I will stick to whatever decision my people have told me. My people have told me to see that I join the Congress party. I will listen to my people. My people come first, and there is nothing beyond my people at this point of time. आता बातमी अपघाताची. दक्षिण गोव्यातील मायणा कुडतरीत अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्यातून चिंता व्यक्त केली जाते. राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जाते. मागचे सलग 2 दिवस राज्यात झालेल्या भीषण अपघातांमध्ये 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातातील मृतांमध्ये युवकांचा समावेश असल्याने राज्यातून हळहळ व्यक्त केली जाते. सलग 3ऱ्या दिवशी झालेल्या एका भीषण अपघातात अजून 2घांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मायणा कुडतरी येथील गांधी रोडवर कारची दुचाकीला धडक बसल्याने हा अपघात झाला. या धडकेत दुचाकी 300 मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत घसरत गेली. या अपघातात दुचाकीस्वार केनेडी डिकॉस्टा तसंच त्यांची पत्नी नोवेला डिकॉस्टा जागीच ठार झाले. या अपघातानंतर स्थानिकांनी एकच गर्दी केली.
पोलिसांना या अपघाताची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला, तसंच चालकाला अटक केली. दरम्यान यावेळी मृतांचे नातेवाईक तसंच स्थानिकांनी शव पोस्टमॉर्टमसाठी देण्यास नकार दिला. तसंच कारच्या चालकाची अल्कोहोल चाचणी घेण्याची मागणी लावून धरली. ॲक्सिडेंट झाला तो मुगे बहिणीगे चळो आणि तेगे बायल तेणे इतू वर्सां धांवक माल तेजेर तो रस्त्यार पळ जाल्यार तेगे बायल दुसरे दुर्गाय भितू पडल्या गेट आसचो ना 10 मीटर भायर पडल्या कळ्ळें तुमकां न्हू. म्हाका इतलें जाय ते पळय ॲक्सिडेंट केला तेका इगाडपाचो आनी तेका इगाड टेस्ट करपाचो आनी जर तर तुमकां कोण नाय ॲम्ब्युलन्स आमी वचोन दिवपा नाय. ती मेली ती गेली. ॲम्ब्युलन्स आवाज न्ही बॉडी गादोताय मी फकत आमकां जावपा जाय तो सदां ड्रग्स घेवपा मनीस सगळे खबर आहा तेरा खबर तो गांजा ड्रग्स तो घेवपा मनीस ना न्हू. आमकां इगेन टेस्ट करूंक जाय. पुलीस म्हणटा आतां आमी टेस्ट केलो ना ही गाडी आहे तेका ही गाडी आनी टेस्ट कराय आमकां कोण जाय उपरांत बॉडी वताय. Bad accident, very fatal accident. It's not fair. It's an accident जाव and dogs are more up. So the driver has to be ड्रायव्हराचे एक्शन जावपा जाय आनी हे एक्शन जावपाक आमी ऑलरेडी पुलिसांक सांगिना तेका अरेस्ट करून आतां आज ते लोकां मदीं डावट नाका. So I came here on the site and I told him to take action. Finish. That's it. अरेस्ट केलं तेका Yeah, he's arrested. That's what I've been told. I don't know. We have to confirm. Yeah, we have to confirm. ड्रायव्हर लिकर पिला काय किती That you have to see that it is tested. I have told the police you test him. Tomorrow there should be no fear in the minds of the people. तो पिलो आहा. आरोंदा इथल्या तेरेखोल खाडीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यावसायिकांना महसूल प्रशासनानं दणका दिला. यावेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेण्यात आलं, तसंच 4 बोटीही जाळण्यात आल्या. ही कारवाई सोमवारी पहाटे ग्रामस्थांच्या मदतीनं वेंगुर्ल्याचे मामलेदार राजाराम म्हात्रे आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात आली. आरोंदा इथल्या तेरेखोल खाडीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल प्रशासनाकडे आल्या होत्या. अनेक वेळा कारवाईचा इशारा देऊनही वाळू व्यावसायिक जुमानत नव्हते. त्यामुळे मामलेदार राजाराम म्हात्रे यांनी या विरोधात सोमवारी पहाटे आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली आहे. यामध्ये 3 ते 4 बोटी जप्त करून त्या जाळण्यात आल्या. यावेळी बोटीवर काम करणाऱ्या कामगारांनाही ताब्यात घेण्यात आलंय. या बोटीचे मालकही लवकरच शोधून काढण्यात येतील असंही मामलेदार म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय. नमस्कार. आरोंदा तेरेखोल इथे अवैधरित्या वाळू उपासणाऱ्या मालकांच्या 4 होड्या आज पहाटे जाळण्यात आल्या. अनेक वेळा वाळू उपास करतात म्हणून अनेक तक्रारी येत होत्या, पण ते बंद न केल्याने आज सावंतवाडी येथील तहसीलदार म्हात्रे यांनी पहाटे इथे येऊन कारवाई केल्या आणि त्यांनी 4 होड्या जाळल्या स्थानिकांच्या मदतीने, असं माहिती मिळत आहे. एकंदर 4 होड्या ज्या आहेत तेरेखोल आरोंदा जाळल्या गेलेल्या आहेत. 2 वार्ता लाईव्हसाठी पेडण्याहून मकबूल माळगीमणी. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.